जिल्ह्याचं नेतृत्व आणि निर्णयाचे अधिकार फक्त स्वाती कोरींकडे. जनता दलाच्या जिल्हा मेळाव्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा एकमुखी निर्णय. कैलासवासी श्रीपतराव शिंदे यांचा एकला चळवळीचाच वारसा पुढे नेण्याचा स्वाती कोरी यांनी व्यक्त केला निर्धार. देशात आणि राज्यात पक्षाचा निर्णय काहीही असू दे, मात्र कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाची भूमिका कोणती असणार याचा निर्णय गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा प्राध्यापक स्वाती कोरी यांनाच असावा. या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या मागणीला जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाताभाऊ शेवाळे यांनी हिरवा कंदील दाखवला खरा. मात्र यापूर्वीच जनता दलाचे दिवंगत राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्रीपतराव शिंदे यांनी तो अंमलात आणला असून आम्हीही त्यांचाच एकला चळवळीचा वारसा पुढे नेणार असल्याचे प्राध्यापक स्वाती कोरी यांनी ठणकावून सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठवताना त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही दिली. तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी कुणाचे पाय धरावे लागले तरी त्यात कमीपणा मानणार नसल्याची भावना व्यक्त करताना कुणालाही घाबरण्याची गरज नसल्याचा विश्वासही त्यांनी दिला. गडहिंग्लज येथील मंत्री हॉलमध्ये जनता दलाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच नेत्या प्राध्यापक स्वाती कोरी यांनी व्यक्त केलेल्या भावना. जास्ती न बोलता मी एवढं सांगतो, जाणाऱ्यांना निमित्त लागतं, थांबणाऱ्यांना इच्छा लागते आणि वाटेनं जाताना हा पायात खडा पोचतात म्हणून मार्ग बदलायचा नाही, विचार तोच ठेवून श्रीपतराव शिंदेचं आपण काम करायचं आहे. एवढं बोलून मी इथेच थांबतो. मी आज एका पेपरमध्ये वाचलं की काय नेमकं जनता दल, मी जनता दलाचा कार्यकर्ता म्हणून बोलतोय, माफ करा मी काही बोलत असेल तर मी माझं म्हणणं मांडतोय. हे आमच्या नेत्या जे काही त्यांना त्यांच्या मनात आहे ते सांगतील, कुठला आपण काय करायचं आहे, दिशा काय. तर मला वाटते आपण साहेबांचा विचार जो आहे धर्मनिरपेक्ष, कष्टकरी शेतकरी जनता त्यांना न्याय देण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये त्यांना चांगल्या पदांचं त्यांना ह्या राजकारणात आणून संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. केलं ना नानांनी, ज्यावेळी आरक्षण नव्हती त्यावेळी मागासवर्गीयांना नगराध्यक्ष पद दिलं. नेवडे घराण्यातलं म्हणजे माळी समाजातल्या नगराध्यक्ष केलं, कुंभार समाजातलं केलं. असं हे सगळं कार्य तुम्हाला आम्हाला पुढे न्यायचं आहे. आज समोर लोकसभा आहे, विधानसभा आहे. आता आमची परिस्थिती म्हणजे आमची जनता दलाची परिस्थिती आपण लोकसभा निवडणूक लढू अशी तर अजिबात नाही. की आमचे नेते, देशाचे नेते कर्नाटकमध्ये भाजपसोबत आहेत. इथं तर आम्ही शिंदे साहेब, खरं सांगायचं तर खरंच बोलायला पाहिजे, खरं तर हे आमच्यासाठी शिंदे साहेब पक्ष आहे, आमच्यासाठी शिंदे साहेब विचार आहे. शिंदे साहेबांनी सांगितलं हे जनता दल म्हणून हे कार्यकर्ते जनता दल, हे पण तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. तरीही सांगतो, मला असं वाटते की जो कोणी उमेदवार आतापर्यंत त्यांनी कोण उमेदवार हे कोणाला समजलेलं नाही आहे. जोपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही, लोकसभेपुरतं बोलते, आपली वाटचाल लक्षात ठेवून घ्या, शिंदे साहेबांच्या विचारानंच होणार, त्यांनी विचार दाखवल्याप्रमाणेच होणार. व्हायला पाहिजे, होणार म्हणजे व्हायला पाहिजे अशी मी विनंती करतो. पण लोकसभा असू देत, विधानसभा असू देत, यासाठी माझ्या पक्षातल्या माझ्या कार्यकर्त्याला तुम्ही विचार केला पाहिजे. जिथं मान मिळेल, सन्मान मिळेल आणि त्याला त्याच्या त्या गावामध्ये त्याचा किती उपयोग होईल या सर्वाचा विचार करून तुम्ही तुमचा निर्णय घ्यावा. निर्णय घ्यायचा तुमच्या हातात आहे. अजून एक मला एक गोष्ट शेवटची सांगायची आणि मी थांबतो. आम्हा सर्वांना, मी ती स्वातीचा नवरा म्हणून मी सांगत नाही की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये स्वाती इतकं कर्तृत्ववान आज महिला नाही आहे. मी आज सांगतो, साहेब गेल्यानंतर ज्या पद्धतीनं तिची वाटचाल सुरू आहे, ज्या पद्धतीनं तिनं एक प्रश्न हाताळलेत मी बघतोय डोळ्यानं. आणि मी तुम्हाला सांगतो की आमची काडी मात्र तिला मदत लागत नाही आणि ती कधी लावून घेतलेली नाही. फक्त आम्ही बघतो उघड्या डोळ्यानं की ती कसल्या पद्धतीनं काम करते. लक्षात ठेवून घ्या, कार्यकर्ता म्हणून पक्षाचं माझी इच्छा आहे की आता बस गाव, बस तालुका, तुमची गरज राज्याला आहे.
तुमची गरज राज्याला यासाठी आहे की तुमच्या इतकं कर्तृत्ववान महिला, तुमच्या इतकं अभ्यासू महिला आज कोणत्या पक्षाकडं आहेत असं मी मानतो, कुणाकडे नसते. आणि त्या पद्धतीने ही वाटचाल असली पाहिजे की कुठल्याही परिस्थितीमध्ये येत्या काळामध्ये आता आपण थांबून नाही चालणार. तसं येत्या काळामध्ये आमच्या नेत्याला, आमच्या ज्यांची हीच एवढी संख्येनं आज त्यांची वय बघा, किती वर्ष, 3-3 पिढ्याही तुमच्यासोबत आहेत. आत्ता तर चांगले दिवस यावेत यासाठी तुम्ही सर्वांनी बारकाईनं जे काही निर्णय घ्यायचे ते घ्या. पण आपल्याला असं वाटतंय की त्या राज्य स्तरावर काम केलं पाहिजे. त्यावेळी पक्षाचं काम करत असताना पोस्टर लावणं, झेंडे बांधणे हे सगळं कार्यकर्त्यालाच करायला लागायचं. आज परिस्थिती वेगळी आहे. डिजिटलवाल्याला सांगितलं की तो सगळंच करतोय. टेंडर पद्धती बळकावत चाललेली आहे. ताई, मी किंवा आम्ही सर्व कार्यकर्ते ज्या विचारात वाढलो त्या विचारात आणि आत्ता खूप तफावत आहे. प्रचंड अडचणीचा काळ आहे. त्यामुळं ताई फार शांतपणानं निर्णय करायचा आहे. ताई हे सगळं करण्याला सक्षम आहेत. मला खात्री आहे ताईंच्या नेतृत्वाखाली आपण नक्कीच शिंदेसाहेबांची पताका पुढे घेऊन जाण्याचं काम करूया. दीनदुबळ्या कष्टकऱ्यांच्यासाठी काम करायचा जो वसा घेतलेला आहे तो अजिबात न टाकता, पण नवीन विचार हे सगळं आता जे चाललं आहे याच्याशी कसं समृद्ध होता येऊन आमची कुवत बघितली तर हा सगळा याचं जे चाललं हे भेदून जाऊ असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत नाही. आपली कुवतच नाही. कारण दिवसभर प्रचार करून दुपारचं जेवण घराकडे राहून संध्याकाळी घरी जाणारा कार्यकर्ता शिल्लक राहिला याच्यावर माझा विश्वासच नाही. संध्याकाळचे पास, दुपारची सगळी व्यवस्था ही आपल्या विचारात बसण्यासारखंच नाही आणि पेलणारी नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा ताईने आणि मुंबईहून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी, बाळेश नाईक, सदा वनपट्टी या सगळ्यांनी शांतपणाने विचार करून आपली पुढची वाटचाल व्यवस्थित चांगली होईल, ताईंना नेतृत्व करण्याची संधी मिळेल अशी सगळ्यांनी शांतपणानं अत्यंत जबाबदारीनं निर्णय करावा. त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि या जनता दलाची धुरा सक्षमपणानं या गडहिंग्लज तालुक्याने सांभाळावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्याची दखल अगदी प्रदेशाध्यक्ष कार्यालयापर्यंत आणि त्यांनी तुम्ही घ्यावी आणि तो म्हणजे अगदी आम्हाला वारसा पुढं कसा जपायचा हे तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं. आणि अगदी परत एकदा सांगतो, समर्थपणानं या तालुक्यानं ती धुरा सांभाळावी हे कळकळीची विनंती करतो. यापुढं स्वातीताईंच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी काम करायचं आहे. कारण त्या सक्षम आहेत. कुठलाही निर्णय घेताना सांगोपांग विचार करून आपल्या सर्वांची विचार विनिमय करून त्या निर्णय घेतील आणि त्याचे सर्वाधिकार आपण ताईंना द्यावे अशी मी आपल्याला विनंती करणार आहे. आज प्रदेशाध्यक्षांना सांगतो, आम्ही त्याच वेळेला बैठक घेतली, आम्ही नेतृत्वावर शिक्कामोर्तब करायचा निर्णय घेतला आणि त्या नेतृत्वावर आम्ही शिक्कामोर्तब केला आणि ते नेतृत्व आम्ही स्वातीताईंच्या गळ्यात आम्ही त्याच्या पदरात गळ्यात घातलं आणि कोल्हापूर जिल्ह्याचं नेतृत्व करण्यासाठी म्हणून त्यांना आम्ही आव्हान केलं आणि ते आव्हान पेलत गेले. नाताभाऊ, आम्हाला एवढं म्हणायचं आहे की जनता दल, राज्य जनता दल जो निर्णय घेईल तो निर्णय घ्यायचा की न घ्यायचा, की कोल्हापूर जिल्ह्यासाठी स्वतंत्र अशा पद्धतीने निर्णय घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी घोषणा करावी. ते स्वातीताई जो निर्णय घेतील तो निर्णय राज्य जनता दलाला मान्य असेल अशा पद्धतीने तुम्हाला इथं घोषणा करावी. माझी विनंती एवढी असेल, ताई शिंदे साहेबांचा वसा आणि वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. गोरगरीब कष्टकरी जनतेचा वसा आणि वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. चळवळीचा वारसा आपल्या पुढे न्यायचा आहे. हा वारसा शिंदे साहेबांचा वारसा तुम्ही जोपासण्यासाठी, आमचं हात बळकट करण्यासाठी, सर्वसामान्य लोकांचा हात बळकट करण्यासाठी तुम्ही कोणत्याही परिस्थितीत लोकांसाठी लढलं पाहिजे. पक्षासाठी नव्हे, जनतेसाठी, गोरगरीब कष्टकरी जनतेसाठी तुम्हाला लढलं पाहिजे. आता दौर आम्ही कापलेला आहे. कोणत्याही परिस्थितीत जनतेमध्ये तुम्हाला राहून लढायचं आहे. सर्वसामान्य प्रश्नांची जाण असणारं नेतृत्व आहे. मी एवढं सांगेन की जास्तीत जास्त विचार न करता ताईंच्यावर नेतृत्वावर आज शिक्कामोर्तब झालेला आहे. त्याने
आणि सक्षमपणे ते पेलण्यासाठी सक्षमच आहेत. स्वातीताई कोरी यांनी याचं नेतृत्व करावं आणि या विविध प्रश्नांना हात घालून या प्रकारचं चांगलं एक नेतृत्व देऊन आपल्या आंदोलनाच्या मार्गानं आपल्या संघटनेच्या बाबतीत मदत करून काम करून एक असंच वाढवत जावं अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि येणाऱ्या काळात जनता दल अधिक जोमाने काम करेल, अधिक संघटित होईल, अधिक लोकांना एक संपूर्ण आज राज्यातील लोकांना एक प्रेरणा मिळाली आहे की विविध मार्गात जे विविध जिल्ह्यामध्ये जे काम करणारे तालुक्यामध्ये काम करणारे कार्यकर्त्यांना एक आदर्श असा जिल्हा आपला आहे आणि त्या आदर्शाप्रमाणे इतरही लोक आमचे कार्यकर्ते काम करतील आणि येणाऱ्या काळात जनता दल वाढेल, जनता दलाची भरभराट होईल अशी अपेक्षा व्यक्त करून स्वातीताईंच्या रूपाने हा जनता दल या गडहिंग्लजमध्ये आणि या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजही तेवढ्याच ताकदीने उभा आहे. परंतु या ठिकाणी मागणी केली नाईक साहेबांनी की तुम्हाला राज्यात काय करायचे करा, देशात काय करायचं ते करा, परंतु नम्रपणाने या ठिकाणी सांगू इच्छितो, देशात काय व्हायचं असेल ते होऊ द्या, राज्यात काय व्हायचं असेल ते होऊ द्या, परंतु कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येणारी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत या ठिकाणी राजकीय निर्णय जो तुम्हाला काही घ्यायचा आहे तो घ्या, त्याचे सगळे अधिकार मी ताईंना या ठिकाणी देतो. राज्याचं नेतृत्व आणि केंद्राचं नेतृत्व तुमच्या निर्णयाच्या आड येणार नाही, कारण तुम्ही आम्हाला पाहिजे. कारण आमचा जो काही आत्मा आहे, आमची जी काही ताकद आहे ती गडहिंग्लज आहे, कोल्हापूर आहे आणि ही ताकद आम्हाला जपायची आहे. जे काय सांगायचे ते मी आदरणीय देवेगौडा साहेबांना सांगेल, जे काही बोलायचे ते मी राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये बोलेल, जे काही भूमिका मांडायची ती भूमिका मी वेळोवेळी पत्रकार असतील, राज्याचे नेते असतील, देशाचे नेते असतील त्यांना मी सांगेल. परंतु या पुढच्या काळामध्ये लोकसभेला जो काही निर्णय घ्यायचा असतो तो आपण घ्यावा. त्यामध्ये आमच्या राज्य नेतृत्व, राज्य कार्यकारिणी तुम्हाला कुठेही आड येणार नाही अशा पद्धतीची भूमिका मी या ठिकाणी मांडतो. राज्य जनता दलाचे अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळेंचं मनापासून आभार मानते की आमच्या जिल्ह्याचा निर्णय घेण्याला आम्हाला तुम्ही स्वातंत्र्य दिलं. नाहीतर आम्हाला म्हणावं लागलं असतं, नाना हयात होते तेव्हाच देवेगौडा साहेबांनी सांगितलं की देवेगौडा साहेबांचा निर्णय आम्हाला मान्य नाही. कुठल्याही जातीयवादी धर्मांध पक्षाशी युती शिंदे साहेबांनी आयुष्यात कधी केली नसती आणि त्यामुळं आम्हाला निर्णय मान्य नाही हे तेव्हा हॉस्पिटलच्या बेडवर झोपून त्यांनी हे सांगितलेलं होतं की मी हा निर्णय कधी मान्य करणार नाही. नाथाभाऊ, कदाचित तुम्हाला वाईट वाटेल पण तुम्ही सुद्धा आम्हाला जो न विचारता निर्णय घेतला तो सुद्धा आम्हाला पटलेला नव्हता. कारण साहेबांचे विचार, साहेबांनी दाखवलेला मार्ग, साहेबांनी आम्हाला दिलेली जी शिक्षण आहे, समाजवादाचे असू दे, धर्मनिरपेक्षतेचे असू दे, साहेब असं म्हणायचे, तुम्हाला सगळ्यांना साहेबांचे विचार माहीत आहेत. साहेब म्हणायची की देव मानावा की न मानावा हा वैयक्तिक प्रश्न आहे, जात मानावी की न मानावी हा वैयक्तिक प्रश्न आहे, धर्म मानावे की न मानावा हा वैयक्तिक प्रश्न आहे. ज्यानं त्यानं जात धर्म आपला देव आपल्या उमऱ्याच्या आत पाळावा, बाहेर उमऱ्याच्या बाहेर असावी ती जात माणुसकीची असावी आणि माणुसकीच्या भावनेनं सगळ्यांनी आपण राहिलं पाहिजे असं शिंदे साहेबांचे विचार आहेत आणि ते आमच्या नसानसात भिनलेले आहेत. जिथं हुकुमशाही चालू झालेली आहे, जिथं लोकशाहीची गळपट पकडली जाऊ लागलेली आहे, लोक आपली मतं जिथं मांडू शकत नाहीत, तिथं देशातला नागरिक सुरक्षित आहे की नाही हा विचारण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. मग आपण हे सगळ्यांनी शांतपणे बघायचं, कोल्हापूर जिल्ह्यापुरता विचार करायचा. बिल्किस बानोचं प्रकरण गुजरातमध्ये जेव्हा गोध्रा हत्याकांड झालं, ह्या बिल्किस बानोवर सामूहिक अत्याचार करण्यात आले आणि तिच्या घरातल्या 7 लोकांना जीवे मारण्यात आलं, त्यांची हत्या करण्यात आली. बिल्किस बानो कोर्टात गेली. ही केस गुजरातच्या न्यायालयात चालली नाही, CBIनं ती मुंबईमध्ये चालवली. तिच्या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली. पण ह्या गुजरातमध्ये असलेल्या आणि केंद्रातल्या सरकारनं 2022 साली अगदी वाजत गाजत त्यांची सुटका केली, त्यांची मिरवणूक काढली. एखाद्या स्त्रीवर अत्याचार होतोय, तिच्या कुटुंबातल्या 7 लोकांना हकनाक मारलं जात आहे आणि हे सरकार जर त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढणार असेल तर त्याचा विचार आपण करणार आहे की नाही.
ह्या माझ्या इथे एवढ्या मोठ्या संख्येनं जमलेल्या स्वतः स्त्रिया बहिणी स्वतःला सुरक्षित कसं मानतील? आज असे सगळे प्रश्न आहेत जे या सरकारनं दिंड काढायला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना वाटतंय आम्हाला मोदींच्याकडनं 2,000 रुपये येतात, दर महिन्याला 2,000 रुपये येतात, मोदी की गॅरंटी येते. इकडे खताचे दर वाढायला लागले, दिसतंय काय? जेव्हा 2,000 तुमच्या खात्यात येतात तेव्हा किती दर वाढलेले कुठले कुठले असतात याची जाणीव सुद्धा तुम्हाला होत नाही. एका बाजूला देण्याचं नाटक करायचं आणि दुसऱ्या बाजूला तुमच्याकडून हिसकावून घ्यायचं असं धोरण या केंद्र सरकारनं चालू केलेलं आहे. मी ही देशात चाललेली परिस्थिती तुम्हाला सांगायला लागलेली आहे. साहेब असते तर नक्की ह्याच सगळ्या विषयांना त्यांनी हात घातला असता. हे सगळे राज्याचे प्रश्न आपण म्हणत होतो. मोदी साहेब म्हणत होते की काँग्रेस मुक्त हा देश करूया, कारण काँग्रेसमध्ये सगळे भ्रष्टाचारी आहेत. असतीलही कदाचित. आज मी काँग्रेस पक्षाची नाही, माझा पक्ष जनता दल आहे. माझा पक्ष जनता दल आहे, मी अभिमानानं सांगते, कारण या पक्षासाठी माझ्या वडिलांनी जीव दिला याची जाणीव मला आहे. जेव्हा हे सरकार आज राज्यात बसलेलं सरकार आमचं जनता दलाचं ऑफिस काढून घेत होतं, तेव्हा ते भाडं भरायला मला अभिमान वाटतोय की माझे वडील श्रीपतराव शिंदेने 2.5 लाख रुपये आणि इथं जे युवा जनता दलाचे राज्याचे अध्यक्ष सुमित पाटील बसलेले त्यांचे आजोबा शरद पाटील साहेब यांनी स्वतःच्या खिशातले पैशाने नाताभाऊंसारख्या लोकांनी एकत्रित येऊन ते भाडं भरलं आणि तो जनता दलाचं ऑफिस जिथं आपल्या खेडोपाड्यातले लोक मुंबईत जातात तेव्हा एक विसाव्याचं ठिकाण त्यांना मिळतंय, ते ऑफिस असलं पाहिजे. कारण मुंबईसारख्या ठिकाणी हॉटेलात राहणं आपल्याला परवडणार नाही. गोरगरीब लोक जेव्हा मंत्रालयात कामासाठी जातील तेव्हा तिथं काहीतरी निवासाची सोय असली पाहिजे. म्हणून साहेबांनी स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं, पायाकडे दुर्लक्ष केलं, स्वतःला होणाऱ्या जखमाकडे दुर्लक्ष केलं, वेदनांकडे दुर्लक्ष केलं आणि ते ऑफिस वाचवलं. त्या जनता दलाची मी कार्यकर्ते आहे, मला अतिशय अभिमान. पण काँग्रेस भ्रष्टाचार युक्त आहे आणि त्याला आपल्या देशाला भ्रष्टाचार मुक्त करायचं अशी घोषणा जेव्हा मोदी साहेब करतात तेव्हा आम्हाला प्रश्न पडतोय की 65,000 कोटींचा सिंचन घोटाळा केलेले भ्रष्टाचारी त्यांना आपल्या पक्षात चालतात कशी? ज्यांच्या पाठीमागे ईडी लागले, तुम्हीच लावली ईडी, ते सगळे तुमच्या पक्षात चालतात कसे? मग त्यांची पाप काय भाजपमध्ये आल्यावर स्वच्छ पडतंय की नाही आपल्याला सर्वसामान्यांना हा प्रश्न? ज्यांच्या पाठीमागे ईडी लागली ते सगळे भाजपमध्ये गेले की सुरक्षित होतात, स्वच्छ होतात. तुमच्याकडे कुठलं वॉशिंग पावडर आहे काय जिथं भ्रष्टाचारी तुमच्याकडे आल्यावर स्वच्छ? अहो आम्ही तुमच्याकडे काय येऊ, आमच्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही. आम्हाला काय तुमच्या वॉशिंगमध्ये येऊन स्वच्छ व्हायचं नाही आहे. आम्ही बोलणार ते सर्वसामान्य लोकांसाठी बोलणार, आम्ही बोलणार ते कष्टकऱ्यांसाठी बोलणार, आम्ही बोलणार ते कामगारांसाठी बोलणार, या गोरगरीब लोकांसाठी आम्ही बोलणार. आम्हाला कुणाचीच भीती नाही, ना काँग्रेसची भीती आहे, ना राष्ट्रवादीची भीती आहे, ना भाजपची भीती आहे. आम्हाला कुणाची भीती नाही, भीती घेण्याचं आमचं रक्त नाही, हे मला इथं मुद्दामून सांगितलं पाहिजे. पापूदादा श्रीरंग चौगले म्हणाले की आमची ताकद काहीच नाही आहे. पापूदादा मी असं अजिबात मानत नाही. आमच्याकडे कुठलीही सत्ता नाही, ना आमच्यात केंद्रात आमची सत्ता आहे, ना राज्यात आमची सत्ता आहे. आमची कोल्हापूर जिल्ह्यात एक आमदार आमच्या पक्षाचा नाही, तरीही सगळे हे लोक इथं येतात, हीच आमची खरी ताकद आहे असं माझं म्हणणं. इथं जमलेला प्रत्येक कार्यकर्ता ही आमची ताकद आहे. का आमची ताकद नाही? आज आम्ही थोडं मागं पडलो असू कदाचित. प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखदुःखात साहेब सामील झाले, प्रत्येक कार्यकर्त्याच्या अडीअडचणीत साहेब सामील झाले, प्रत्येक कार्यकर्त्याचा आधार म्हणून साहेब सामील झाले. माझी कदाचित एवढी ताकद नाही, पण मी तुम्हाला ज्या प्रेमानं, ज्या साहेबांवरच्या प्रेमानं तुम्ही आज इथं सगळे उपस्थित राहिलाय, सगळेजण दळमळलेत की आम्ही नेमकं काय करायचं, साहेब नाहीत आमचा वाली कोण? मी तुम्हाला सगळ्यांना आश्वस्त करू इच्छिते की तुम्हाला कधीही मी पोरकं होऊ देणार नाही. तुमच्या प्रत्येक प्रश्नात, तुमच्या प्रत्येक लढ्यात तुमच्या पुढे छातीची ढाल करून उभारल्याशिवाय मी राहणार नाही. तुमच्यासाठी कुणाचे पाय धरावे लागले तरी तिथेही कधी मी स्वतःचा कमीपणा मानणार नाही. हा माझा सहकारी, हा माझा कार्यकर्ता ताटमानेनं जगला पाहिजे, ही माझी भूमिका कायम असणार आहे. साहेबांनी जी जिव्हाळ्याची नाती जोडली, साहेबांनी जे ऋणानुबंध जोडले, ते ऋणानुबंध टिकवून ठेवणं, ती साहेबांची नाती जोडून ठेवणं, ह्या प्रत्येकांच्या अडीअडचणी सुखदुःखात सामील होणं हा माझ्या जीवनाचा आता उद्देश आहे. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगू इच्छिते की जनता दल म्हणून किंवा साहेब म्हणून आपण जो विचार करून घेऊन जगलो, आपण जो विचार घेऊन साहेबांच्या पाठीमागनं आता चालायला लागलेलो आहे,
तो विचार आपण कधीही सोडणार नाही. तुमची पाठ कधीही सोडणार नाही. ह्या जमलेल्या कार्यकर्त्याला कसा सन्मान मिळेल, ह्या जमलेल्या इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा कसा सन्मान होईल, त्यांची कामं कशी होतील, हे निश्चितपणे पाहिलं जाईल. तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे आम्ही सगळेजण आहोत, खंबीरपणे आहोत. तुम्ही डळमळण्याची गरज